तुम्ही जर अशा प्रकारचे व्यक्ती असाल की जे स्वतःच्या मुलाला सिव्हिल इंजिनियर बनवत आहेत, पण जेव्हा घर बनवायची गोष्ट येते, स्वतःचं घर बांधकाम करायचं असते, तेव्हा आपण इंजिनियरला काम देत नाही, डायरेक्ट ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टरला काम देतो, तर अशा वेळी मी म्हणू शकतो की हा व्हिडिओ तुम्ही इथे बघू नका. तुमच्यासाठी हा व्हिडिओच नाही आहे. मुळात तुम्ही तुमचं नुकसान करण्याचं आधीच ठरवलेलं आहे. त्यामुळे मला त्या व्यक्तींसोबत किंवा त्या लोकांसोबत बोलायचं आहे की जे ॲक्च्युली इंजिनियरला सुद्धा आपल्या घर बांधकामामध्ये महत्त्व आहे हे समजतं. इंजिनियरचं नेमकं काय गरज आहे बांधकामात? तर बघा, ठेकेदार हे प्रत्यक्षपणे बांधकाम जरूर करणार आहेत, त्यानंतर तुम्ही त्यांना पैसासुद्धा देणार आहात, पण यासाठी नकाशा कसा असणार, प्रत्येक रूमची साईज कशी असणार, कॉलम कुठे असणार, किती साईजचे बार यूज केले जाणार, कोणत्या प्रकारचे सिमेंट यूज होणार, कॉन्क्रीट बनवताना किती प्रमाण असणार, हे सर्व सांगण्याची जी जबाबदारी असते, ज्याला सुपरविजन म्हणतो, हे कोण करणार? तर सिव्हिल इंजिनियर करणार आहे. बघा, तुमच्याकडे कितीही पैसा असो किंवा कितीही चांगले इंजिनियर असो, त्यांनी तुमच्यासाठी कितीही चांगला नकाशा तयार केला असेल, पण वास्तविकता ही आहे की प्रत्यक्षात जे बांधकाम होणार यामध्ये ठेकेदार हेच मेन रोल प्ले करतील. तर अशा वेळी ठेकेदार आपण यांना म्हणजे निग्लेक्ट नाही करू शकत किंवा त्यांचा जो वाटा आहे हा महत्त्वाचा राहतो हे समजणे गरजेचे आहे. नेमकं यामध्ये त्यांची प्रोसेस काय, तर ते प्रॅक्टिकली ॲक्च्युली तुमच्या साईटवर किंवा तुमच्या घर बांधकामात काम करणार आहेत. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या पसंतीचे म्हणजे घर मालकाच्या पसंतीचे जर ठेकेदार असतील, तर त्यावेळी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की जे तुमचे इंजिनियर आहेत, जर तुम्ही इंजिनियरकडून नकाशा तयार केलेला असेल, इंजिनियरकडून 3D ड्रॉईंग असेल, लेआउट असेल, कॉलम पोझिशन, त्याप्रमाणे तुमच्या बिल्डिंगमध्ये लोखंड RCC कशा प्रकारे राहणार, हे सर्व जर डिझाईन केलेलं असेल, तर त्या केसमध्ये हे तुमच्या ठेकेदारांना समजणे गरजेचं आहे. समजणे हा फक्त अर्धा भाग आहे, प्रत्यक्षपणे उतरवणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं, जे इंजिनियर आणि तुम्ही मीटिंग घेऊन ज्याप्रमाणे पूर्ण प्लॅनिंग केली होती, एक नकाशा बनवला होता, त्यामध्ये ज्या सर्व बारीक सारीक गोष्टी होत्या त्या प्रत्यक्षात उतरवत असताना जर कुठे काही चुकत असेल, तर हे जेव्हा इंजिनियर संबंधित ठेकेदारांना सांगणार, तर अशा वेळी त्यांचा अहंकार, इगो मध्ये यायला नको, अशा प्रकारचे ठेकेदार असणे गरजेचे आहे. बघा, या सर्वमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ही गोष्ट तेव्हा महत्त्वाची आहे ज्यावेळी तुम्ही इंजिनियरसुद्धा निवडत आहात. मग अशा वेळी जो महत्त्वाचा भाग आहे, ठेकेदार आणि इंजिनियर तसेच तुम्हीसुद्धा, या 3 महत्त्वाच्या लोकांमुळे किंवा आपण म्हणू शकतो व्यक्तींमुळे तुमचं घर पूर्ण होणार आहे, ज्यामुळे तुम्हीसुद्धा. अशा वेळी जर 3 पैकी एकही व्यक्तीचं जर एकमेकांसोबत पटत नसेल किंवा एकमेकांसोबत एक कोऑर्डिनेशन होत नसेल प्रोफेशनली साईटवर काम करताना, अशा वेळी नुकसान दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं होणार नाही. तुम्ही इंजिनियरला पैसे दिलेले आहेत, ते काम करतील, इंजिनियरचे पैसे घेतील, ठेकेदार त्यांचं काम करतील, ते त्यांचे पैसे घेतील. मुळात तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे नाही मिळत आहेत, तुम्ही पैसे देतात, तुम्हाला घर तयार करायचं आहे. अशा वेळी जर 3 पैकी कोणीही जर चूक करत असेल किंवा एकमेकांचं ऐकत नसेल, तर होणारं नुकसान हे फक्त घर मालकाचं म्हणजे तुमचं आहे. तर अशा वेळी एक गोष्ट समजणं फार महत्त्वाचं आहे की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जे इंजिनियर असतात, यांचे जे ठेकेदार असतात, यांच्यामध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन जे असतं हे व्यवस्थित असतं. ते एकमेकांना त्यांची भाषा जी असते, ट्युनिंग जी असते, ती लगेच समजते आणि नेमकं साईटवर कशा प्रकारे काम करायचं आहे, म्हणजे घर मालकाच्या पसंतीप्रमाणे. हे जर इंजिनियरचे ठेकेदार असतील तर त्यांना आरामात ती गोष्ट समजणार. पण जर तुमच्या पसंतीची जर ठेकेदार असतील, तर यामध्ये अडचण काय होणार की तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे ठेकेदार निवडलेले आहे. आता हे जरुरी नाही आहे की सर्वच केसेसमध्ये ते ठेकेदार इंजिनियरचं ऐकतील. काही केसेसमध्ये ऐकू पण शकतात, काही केसेसमध्ये ऐकणार पण नाही. मी माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो. मी एका ठिकाणी साईट व्हिजिट दिली होती. तिथे मी फक्त साईट व्हिजिटसाठी इंजिनियर म्हणून अपॉइंट झालेला आहो, पण तिथे ठेकेदार मालकाच्या पसंतीचे आहेत. त्यांना मी समजून सांगितलं सुद्धा त्यांनी जे काम केलं किंवा जे RCCचे जे वर्क केलं ते डिझाईनप्रमाणे नाही केलं. त्यावेळी मला त्यांना ते जे डिझाईन आहे ते फोडायला सांगितलं. अशा वेळी नुकसान कोणाचं झालं? घर मालकाचं. पण याच ठिकाणी जर माझे ठेकेदार असते, माझ्या पसंतीचे ठेकेदार असते, तर मी सांगितल्यानंतर ही चूक झाली नसती. हा फरक असतो. बरं, असा विषय नाही आहे की इंजिनियरच्या पसंतीचेच तुम्ही ठेकेदार निवडा. बघा, तुमच्या ओळखीमध्ये जर ठेकेदार तुमच्या ओळखीचे असतील, तर त्या ठेकेदारांचे जे इंजिनियर असतील त्यांना तुम्ही या कामामध्ये इन्व्हॉल्व करू शकता. म्हणायचा अर्थ काय आहे, आपल्याला कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे. कोण कोणाच्या पसंतीचं आहे हा फक्त या टायटलमधला मुद्दा झाला. आपला जो सर्वात महत्त्वाचं जे टार्गेट आहे ते आहे
तुमचं घर, तुमचं पैसे याचे नुकसान न होऊ देणे आणि ज्याप्रमाणे इंजिनियरने आणि तुम्ही प्लॅनिंग केलेली आहे त्याप्रमाणे ते घर उभं करणे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि संबंधित सर्व लिंक किंवा इतर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तसेच तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला घर बांधकाम आणि बांधकाम परवानगी संबंधित सेवा हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.